खोटं बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात, त्याच्यावर GR काढतात आणि ते करून घेत आहेत. इतकी लिमिट यांची जर होत असेल तर ह्यांना कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नये. त्यांची तितकी पात्रताच नाही, कारण इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे. कृषी तर नाहीच नाही, कधीही हा मंत्री झाला नाही पाहिजे अशी माझी थेट मागणी आहे. आणि आता तरी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी, कारण हे खोटे निर्णय दाखवून मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय आहे असं सांगून जर GR काढला असेल तर हे ॲब्सल्यूट खोटं आहे. आता लगेच पटपट उठतील, पुन्हा माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर प्रेस कॉन्फरन्स घेतील, वाटेल ते बडबडतील. तर त्यांना मला सांगायचं, आता जे बोलायचं आहे ना तुम्हाला ते पेपर निशी बोला. 23 तारखेचा तुम्ही कॅबिनेट मीटिंगचे मिनिट्स मांडा, 30 तारखेचे कॅबिनेट मीटिंगचे मिनिट्स मांडा आणि मग सांगा की हा निर्णय कुठच्या कॅबिनेटमध्ये आणि कधी झाला होता.